नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलवर। मित्रांनो, रिमेडियल संबंधित महत्त्वाचे अपडेट आपल्याकडे आलेले आहे। सकाळी मी कम्युनिटी टॅबला पोस्ट केली होती की तुमची एक्झामची डेट जे आहे ते मी तुम्हाला दिले होते, त्यावरच मी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। सोबतच या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की रेग्युलर एक्झाम कधीपासून स्टार्ट होऊ शकतात। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बनून राहा। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, तुमची जी काही रेमेडियल एक्झामिनेशन आहे ती 28 जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे आणि 28 जानेवारीपासून तर 2 फेब्रुवारीपर्यंत तुमची एक्झाम जी आहे ती चालणार आहे। आता ही एक्झाम जी आहे ती डिपेंड करते तुमच्या कॉलेजवर, तुमच्या कॉलेजला किती ब्रांचेस आहेत आणि त्यानुसार पेपर, युनिव्हर्सिटीचे पेपर कसे डिसाईड होतात यावर तुम्हाला हे जे आहे हे डिपेंड करतं। पण तुमचा जो टाईम स्लॉट आहे किंवा डेटचा स्लॉट आहे तो तुमच्या 100% 28 ते 2 यामध्ये तुमचे पेपर 100% यावेळेस होणार आहेत। यावेळेस चान्सेस जे आहेत ते फार कमी आहेत एक्झाम पुढे जाण्याचे। सो 28 ते 2 यामध्ये तुम्ही 100% तयारी सुरू ठेवा। मित्रांनो, 28 तारखेला तुमचा पहिला पेपरसुद्धा असू शकतो। मित्रांनो, हे मी एवढं ठामपणे का सांगत आहे, कारण भरपूर कॉलेजेसशी माझं बोलणं झालेलं आहे आणि बाकी कॉलेजेसनी जे आहे 28 तारखेपासून त्यांचे शेड्यूलसुद्धा डिक्लेअर करणं स्टार्ट केलेले आहे। सो त्यामुळे लक्षात ठेवा, 28 पासून तुमची रिमेडियल एक्झामिनेशन नक्कीच स्टार्ट होईल। सोबतच मित्रांनो, या ठिकाणी तुमचे जे आहे टाईम स्लॉट आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत थोडक्यात। तर बघू शकतात, समजा तुमचे पेपर जर 28ला स्टार्ट झाले तर 28, 29, 30 आणि 31 अशा प्रकारे तुमचे जे आहेत वेगवेगळे डेट्स या महिन्यामध्ये आहेत आपले 31 आणि नंतरचे 2 डेट्स अशा प्रकारे त्यांनी जे आहे आपल्याला टाईम स्लॉट दिलेला आहे। आता याच्यामध्ये माझं ज्या पद्धतीने बोलणं झालं आहे, 28 तारखेला तुमचे पेपरचे 3 स्लॉट होऊ शकतात। लक्षात ठेवा, एकतर 3 स्लॉट होतील किंवा मग 4 स्लॉट तुमचे जे आहे ते या ठिकाणी होतील। पेपराचे तुमचे 3 किंवा 4 स्लॉटमध्ये तुमचे पेपर होतील। स्लॉट म्हणजे काय मित्रांनो, तर पेपरचा टायमिंग म्हणजे फर्स्ट स्लॉट जो असेल तुमचा तो 10 वाजेपासून स्टार्ट होईल, 10 ते 11 एक पेपर राहील, त्यानंतर 11:30 ते 12:30पर्यंत एक पेपर राहील, दुसरा पेपर, त्यानंतर जे आहे दुपारच्या शिफ्टला 2 पेपर असतील। असे एका दिवसात तुमचे टोटल 4 पेपर होतील आणि किंवा युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजवर डिपेंड राहिलं तर एका दिवसात तुमचे 3 पेपर जे आहेत ते मिनिमम 100% होतील। एका दिवसात 3 पेपर तुमचे मिनिमम 100% होतील। जर 4 झाले तर सकाळच्या शिफ्टमध्ये 2 पेपर आणि दुपारच्या शिफ्टमध्ये 2 पेपर, अशा पद्धतीने तुमचे पेपर होतील। आता मित्रांनो, तुम्ही म्हणणार की सर एका दिवसात 4 पेपर होतील तर आमचे 4 पेपर किंवा आमचे सर्व सब्जेक्ट एकाच दिवसात पेपर कंप्लीट होणार का? तर तसलं काही नसणार आहे। समजा आता फर्स्ट तारीख आहे म्हणजे 28 तारीख, त्याच्यामध्ये तुमचे 4 स्लॉट बनले समजा, तर 4 स्लॉटमध्ये पहिले जे आहे 3rd सेमिस्टरचा पेपर होईल, त्यानंतर 2nd सेमिस्टरचा पेपर होईल, 1st सेमिस्टरचा पेपर होईल, अशा वेगवेगळ्या सेमिस्टरचे पेपर एका दिवसात तुमचे 4 पेपर होतील। आणि ते कोणत्या सेमिस्टरचे होतील किंवा कोणत्या विषयाचे होतील हे सर्व जे आहे ते तुमच्या कॉलेजवर डिपेंड आहे। का? कारण बघू शकतात, एखाद्या कॉलेज आहे, समजा XYZ कॉलेज आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे 5 ब्रांचेस आहेत। किती ब्रांच आहेत? तर 5 ब्रांचेस आहेत आणि त्या 5 ब्रांचेसमध्ये त्या कॉलेजला 5 ब्रांचेसचे सर्व विषय जे आहेत ते फर्स्ट इयर टू लास्ट इयर जे आहेत ते डिसाईड करणे आहेत। त्यामुळे जे आहेत ते या कॉलेजचे पेपर स्लॉट वेगळा असेल। सोबतच आता एखाद्या कॉलेजमध्ये 4च ब्रांचेस आहेत, 5 ब्रांचेस नाही आहेत, एक ब्रांच नाही आहे त्यांच्याकडे, तर 4 ब्रांचेस आहेत, तर त्यांना जे आहेत त्यांचे पेपर लवकर आटोपतील या हिशोबाने त्यांना जे आहे शेड्यूल करावे लागेल। पण तुमचे जे शेड्यूल आहे ते तुमचे 28 पासून आणि 2 पर्यंत हे होईल, याच्यात कन्फर्मेशन आपल्याला थोडंफार भेटलेलं आहे। या संबंधित तुमचे डिटेल टाइम टेबल जे आहे टाईम टू टाईम तुमच्या कॉलेजेस जे आहे, कॉलेज थ्रू तुम्हाला त्या ठिकाणी टाइम टेबल जे आहे नोटीस बोर्डवर किंवा कॉलेजेस थ्रू ग्रुपमध्ये तुम्हाला टाइम टेबल सेंड करण्यात येईल, कारण भरपूर साऱ्या कॉलेजेसचे टाइम टेबल शेड्यूल होणेसुद्धा स्टार्ट झालेले आहे। आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की पेपर कशा प्रकारे असतील, तुमचे टाईम स्लॉट कशा प्रकारे असतील। 28 तारखेपासून तुमचे पेपर स्टार्ट होतील आणि एका दिवसामध्ये तुमचे 4 पेपर होतील। सोबतच या ठिकाणी 3सुद्धा होऊ शकतात, फक्त 4 नाहीतर 3 पेपर मिनिमम तुमचे एका दिवसात होतील आणि तुमचे स्लॉट जे आहेत ते 10 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत तुमचे पेपर जे आहेत ते चालतील एका दिवसामध्ये। आणि
एका विद्यार्थ्याचा पेपर म्हणजे एखादा विद्यार्थी थर्ड सेमिस्टरला आहे तर थर्ड सेमिस्टरचे पेपर एका दिवसात एकच पेपर राहील, अशा पद्धतीने तुमचे पेपर होतील. आणि एका दिवसात 4 पेपर जे आहेत ते वेगवेगळ्या सेमिस्टरचे पोरांचे पेपर होतील. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ कळाला नसेल तर तुम्ही एकदा प्रिव्हियसली जाऊन सुद्धा व्हिडिओ जो आहे तो पुन्हा एकदा पाहू शकतात. आता आपल्याला टाईम स्लॉट आपल्याकडे कळालेला आहे आणि तुमचे पेपर जे आहेत ते 28 पासून होतील हे सुद्धा कळालेलं आहे. तर आता आपण रेग्युलर सेमिस्टरच्या बाबतीत बोलूयात. बघा मित्रांनो, 28 तारखेपासून आपण जे आहे प्रेडिक्शनमध्ये रेग्युलर सेमिस्टरची एक्झामची डेट दिलेली होती की 28 जानेवारीपासून तुमचे पेपर स्टार्ट होतील. परंतु ह्या ठिकाणी जे आहे 28 पासून जे रेमेडियल स्टार्ट होत आहे तर तुमचे रेग्युलर जे आहेत रेग्युलर 10 डेज नंतर पकडू शकतात तुम्ही. जसं की समजा 2 तारखेला तुमचे पेपर संपले, त्याच्या 2 ते 3 दिवसानंतर तुमचा रिझल्ट लागेल. याच्याच रेमेडियलचा रिझल्ट लवकर लागतो मित्रांनो, हे सर्वांना माहितीच असेल. तर रेमेडियलचा रिझल्ट लागेल, त्यानंतर विद्यार्थ्यांचे जे आहेत प्रमोटेड नॉट प्रमोटेडचं जे आहे ते पुढे बघायला भेटेल. आणि ते झाल्यानंतर तुमची जी एक्झाम आहे ती 16 फेब्रुवारीपासून स्टार्ट होऊ शकते असं आपलं प्रिडिक्शन आहे. त्यासंबंधितसुद्धा आपल्याला डिटेल टाईमटेबल जे आहे ते लवकरच बघायला भेटेल युनिव्हर्सिटी वेबसाईटवर किंवा आपल्या कॉलेजेस थ्रू. रेग्युलर संबंधितसुद्धा जशी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली मी आपल्या चॅनलवर फर्स्टली तुम्हाला जे आहे ते देण्याचा प्रयत्न करेल. सो मित्रांनो, या ठिकाणी जे विद्यार्थी मला विचारत आहे सतत की रेग्युलर कधी होणार, तर रेग्युलर जे आहेत ते फेब्रुवारीच्या मिडपर्यंत जाऊ शकतात याची गॅरंटी आहे. बट रिमेडियलची जी एक्झामिनेशन आहे ती या ठिकाणी जे आहे म्हणजे 90% तुमचे कन्फर्म आहे. 90% तुमचे कन्फर्म आहे की तुमची रिमेडियलची जी डेट आहे ती 28 पासून स्टार्ट होईल. सो तुम्ही त्याच ठिकाणी 28 पासून जे आहे प्रिपरेशन स्टार्ट करायचे आहे 28च्या तारीख टार्गेट करून. सो मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की तुमची रेमेडियल कधीपासून होईल, रेमेडियलचे टाईम स्लॉट कशा प्रकारे असतील. एका दिवसात तुमचे 3 पेपर देखील असू शकतात, 4 पेपर देखील असू शकतात. तर त्या हिशोबाने जे आहे तुमचे पेपर डिसाईड होतील. पेपरनुसार तुम्ही कॉलेजेसला जायचे आहे. एक्झामच्या 20 मिनटं अगोदर जे आहे एक्झाम हॉलमध्ये वगैरे जे आहे तुम्ही पोचायचे आहे, तुमच्या हिशोबाने एक्झाम द्यायची आहे. आणि MCQ वगैरे जे आहे ते सुद्धा प्रॉपरली करायचे आहेत. आपण कशा प्रकारे प्रॅक्टिस करायची याच्यावर डिटेल व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी बनवलेला आहे. सोबतच मित्रांनो, या ठिकाणी हे जे रिमेडियलच्या डेट्स आहेत या 90% आपले जे आहेत ते ट्रू आहेत. आणि हे आपल्याला बोलण्यावरून कळलेलं असेल. एखाद दिवस मागे पुढे जर झालं तर त्यावर जे आहे आपण बघू शकतो. पण या ठिकाणी 90% जे आहेत हे डेट्स करेक्ट आहेत. सोबतच मित्रांनो, तुमच्या कॉलेजेसकडनं जे आहे रेमेडियल एक्झामचे टाईमटेबल लवकरच तुम्हाला आज किंवा उद्यामध्ये जे आहे ते पब्लिश होताना दिसेल. मित्रांनो, टाईमटेबल शेड्यूल झालेले असेल, काही कॉलेजेसला टाईमटेबलसुद्धा भेटून गेलेलं असेल, तर तुमचं टाईमटेबल नक्कीच लवकरच तुम्हाला भेटेल. तर आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल की रेमेडियलचे टाईमटेबल कशा प्रकारे आहे, कधी भेटणार आहे किंवा पेपर कधीपासून असतील. मित्रांनो, अशाच प्रकारचे DRDO युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेटसाठी आपला चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ जर थोडा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. तर मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.